ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराच्या प्रीतीने पेटून निघालेला व्यक्ती आणि परमेश्वराच्या प्रेमाने भरलेला शिष्य हा कुठल्याही थराला जाऊ शकतो. परमेश्वरासाठी आपल्या प्राणाची आहुती देखील तो हसत हसत पूर्ण अंतःकरणाने देत असतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती भीती नसते. त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं असमाधानाचं चिन्ह नसते. तर मरणाच्या पंथावरती असताना देखील खरा भक्त हा आनंदाने जणू काही न्याहून निघत असतो. आणि त्या आनंदाचं, त्याच्यामधील असलेल्या त्या ऊर्जेचं, त्याच्यामध्ये असलेल्या त्या विश्वासाचं मुख्य कारण म्हणजेच त्याचं परमेश्वरावरती असलेलं प्रेम. जी व्यक्ती परमेश्वराच्या प्रेमाने पेटून उठलेली आहे त्या व्यक्तीला मरणाची देखील भीती वाटत नसते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वर्ष केवळ आपल्या शिष्याबरोबर मौज मजा केली नाही, तर 3 वर्ष आपल्या शिष्यांना प्रत्येक कृतीतून त्यांना धडा शिकवला. 3 वर्ष आपल्या शिष्याची अशी तयारी केली की बहुतेक शिष्यांनी शेवटी मरताना आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आले. बहुतेक शिष्यांनी मरताना आनंदाने या मरणाला त्यांनी मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावरती भीतीचं चिन्ह नव्हतं, तर त्याच्या चेहऱ्यावरती विजयाचं चिन्ह होतं. त्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचं चिन्ह होतं. त्याचं कारण 3 वर्षामध्ये त्यांना प्रभू येशूची ओळख झालेली होती. ज्या व्यक्तीला परमेश्वराची ओळख झालेली आहे त्या व्यक्तीमध्ये भीतीचं वातावरण नसते. ती व्यक्ती पूर्णपणे बिनधास्त असते, विश्वासाने भरलेली असते. आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जोपर्यंत गव्हाचा दाणा जमिनीमध्ये खाली जात नाही, जमिनीकडे तो गाडला जात नाही, मेला जात नाही, फुटत नाही, झिजत नाही, तुटत नाही, तोपर्यंत त्यातून अंकुर बाहेर येत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे गव्हाच्या दाण्यातून अजून एक नवीन जीव बाहेर यायचा असेल तर गव्हाच्या दाण्याला त्या अंधारातच जावं लागणार आहे. त्या जमिनीखाली त्या त्रासामध्ये, संकटामध्ये जावं लागणार आहे. परंतु त्याचा शेवट हा आनंदमय होणार आहे. हे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यासमोर का ठेवलं? कारण शिष्याच्या मनामध्ये कुठेतरी भीती होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये क्रांतिकाराची भूमिका घेतली. प्रथम गव्हाच्या दाण्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः झिजला, स्वतः तुटला, स्वतः मोडला, त्या काळोख्या, त्या अंधारामध्ये तो शिरला. आणि म्हणूनच पुनरुत्थानाची पहाट आपल्याला पाहायला मिळाली. स्वतः गुरुने आपल्याला करून दाखवलं की जर जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, जीवनामध्ये विजयाचं मुकुट हवं असेल, विश्वासाचा मुकुट हवा असेल आणि सार्वकालिक जीवन हवं असेल तर या सागरामध्ये आणि या महासागरामध्ये, दुःखाच्या महासागरामध्ये आपला उडी घ्यावं लागणारच आहे. आपल्याला मरणाला आलिंगन द्यावं लागणार आहे. आणि म्हणूनच आज देऊळ माता संत लॉरेन्स याचा सण साजरा करत असताना संत लॉरेन्स किती विश्वासाने भरलेला होता, संत लॉरेन्स किती प्रेमाच्या, देवाच्या प्रीतीने पेटलेला होता हे आपल्याला दाखवत आहे. एवढा विश्वासाने भरलेला होता की त्याने आपल्या जीवनामध्ये गरिबांना दान देऊन त्यांना परमेश्वराकडे आणून त्यांचा विश्वास बळकट करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा त्यांना शिक्षा करण्यात आली, जेव्हा त्यांना धरण्यात आलं, तेव्हा त्याची शिक्षा काय होती तर त्या उकळत्या, तपणाऱ्या तव्यावरती त्याला भाजण्यात येणार होतं. आणि जेव्हा त्याला उघडा करून त्याला तव्यावरती ठेवण्यात आलं तेव्हा संत लॉरेन्स सांगत आहे, मला एका बाजूला भाजलेलं आहे, आता मला दुसऱ्या बाजूने फिरवा. ज्याप्रमाणे एका भाकरीप्रमाणे मला देखील दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला माझं देखील शरीर भाजवा, म्हणजे मी परमेश्वरासाठी एक सुंदर असं अर्पण केलं जाईल. आणि संत लॉरेन्सच्या या शब्दामुळे आणि विश्वासामुळे अनेकांच्या जीवनाचं परिवर्तन झालं. पण ही शक्ती संत लॉरेन्सला आली कुठून? ही शक्ती संत लॉरेन्सला केवळ आणि केवळ त्या क्रूसावरती असणाऱ्या परमेश्वराकडून आली. ज्या परमेश्वराने आपल्या शिष्यांना गव्हाच्या दाण्याचं उदाहरण देऊन स्वतः क्रांतिकारीची भूमिका घेतलेली होती, त्या शिष्याकडून संत लॉरेन्सला स्फूर्ती मिळालेली होती.
आपण देखील जीवनामध्ये जर आपलं संकट आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, आपल्याला विजयी व्हायचं असेल आणि विजयाचा मुकुट जर हवा असेल, तर प्रथम दुःखाला, संकटाला, अपयशाला सामोरे गेले पाहिजे, तरच यश आपल्या पदरी पडणार आहे. आज संत लॉरेन्स प्रमाणे आपण देखील आपल्या जीवनावर, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणूया. विश्वासाने, प्रीतीने, आशेने आपण आपली मान उंच करून परमेश्वराकडे आपण भिस्त ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच परमेश्वर आपला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे आणि स्वर्गाची वाट मोकळी करणार आहे.